क्या बात है। या शिट्टीचं सेल आहे, खेळणाऱ्याचा खेळ आहे, खेळण्याचं सेल आहे, घेणाऱ्याची मजा आणि बघणाऱ्याचं हाल आहे. पावसाळा सुरू झाला की निसर्ग पाहण्याची ओढ लागते. गावी कोल्हापूरला जाताना लोणावळा खंडाळा घाट लागतो, पण आजवर कधी गाडी थांबवून या घाटातील पावसाळ्यातला निसर्ग पाहण्याचा योग आला नव्हता. मग यावेळी मुद्दामच वेळ काढून घाटातला निसर्ग पाहण्याचा निर्णय घेतला आणि मित्रासोबत बाहेर पडलो. मित्रांनो, आपण घाटातून चाललोय आणि पावसाळ्यात हा घाट अतिशय सुंदर दिसतो. गुगल मॅपवर बोटिंग खंडाळा लेक हे डेस्टिनेशन टाकून आम्ही प्रवास सुरू केला. खोपोलीतून घाट चढून गेल्यावर शिंगरोबा देवाचे मंदिर दिसले आणि आम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली. मित्रांनो, आता आपण मंदिराजवळ आलोय आणि हे मंदिर घाटात लागतं. पूर्वीच्या काळी गावकरी शिंगरोबा देवाला आपला रक्षक मानत असत. त्या काळी कोणतेही संकट आले की हा देव धावून येतो अशी आख्यायिका स्थानिक गावकऱ्यांकडून समजली. असेही सांगितले जाते की शिंगरोबा देवाने इंग्रजांना घाट माथ्यावरचा रस्ता दाखवण्यासाठी वाट दाखवली होती. आपण शिंगरोबा मंदिराकडे जाऊया. घाट आहे. मित्रांनो, या घाटातून जेव्हा गाडी घेऊन लोक येतात त्या गाडीतून काही चिल्लर टाकली जाते. त्यांनी चिल्लर टाकली. घाटातून प्रवास करताना भाविक वाहनातून श्रद्धेने पैसे अर्पण करतात. त्यांच्या मते असे केल्याने आपली मनोकामना पूर्ण होते. हे शिंगरोबा देव आहे आणि यांनी हा घाट रस्ता दाखवला अशी आख्यायिका आहे. शिंगरोबा सर हा मेंढपाळ होता. हां, अंग्रेज अधिकारीतून खंडाळा घाटातून या म्हणजे रस्त्याचं जे नियोजन चालू होतं त्यावेळेस त्यांना तो रस्ता माहीत नव्हता. रस्ता त्यांना माहिती नव्हता आणि कसा रस्ता आहे तर या शिंगरोबा देवाने रस्ता दाखवला. इंग्रज अधिकाऱ्याला रस्ता दाखवला आणि नंतर मग हा घाट रस्ता चालू झाला. मित्रांनो, या घाट वाटेने जर तुम्ही कधी जात असाल तर या शिंगरोबा मंदिराला नक्की भेट द्या. शिंगरोबा देवाचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मुंबई पुणे खंडाळा मार्गे जाणारा हा जुना रस्ता अजूनही सुव्यवस्थित आहे. नवीन एक्सप्रेस हायवे सोडून जुना हायवे पकडण्याआधी आम्ही थोडा वेळ एका छोट्या वॉटरफॉल साठी थांबलो. आणि इथे आल्यावर हे दुकान आहे आणि इथं समोरच सुंदर असा वॉटरफॉल आहे. वाव, सुंदर असा वॉटरफॉल आहे सर. मित्रांनो, इथे असा वाहत इथून खाली कुठं गायब होतो माहीत नाही. मित्रांनो, आपल्या डाव्या हाताला जो एक्सप्रेस हायवे आहे, उजव्या हाताला वळल्यावर एक्सप्रेस हायवेला पुण्याला जाता येतं आणि डाव्या हाताला वळल्यावर जुना रोडनी लोणावळा गावात जाता येतं. मित्रांनो, आपल्याला डावा रोड पकडायचा आहे. जुन्या रोडनी जायचं आहे
आणि हा उजवा रोड आहे तो एक्सप्रेस हायवे. पुन्हा हिरवागार निसर्ग, पावसाळी अंधुक वातावरण यातून आमची गाडी जात होती. आणि आता आम्ही गाडी कुठे लावायची तो विचार करतोय. तर समोरचं काही दिसत नाहीये. सुंदर पॉइंट. सर आणि मी पावसाची मजा घेतोय. खाली एक्सप्रेस हायवे आहे आणि आपण पुलावर आहोत. इथे यांनी बाईक लावलेली आणि यांचा लांबचा टूर आहे बहुतेक. चालू आहे त्यांचं व्लॉगिंग चालू आहे. आणि ही मंडळी बघा, एन्जॉय करत आहेत. हवा थंड आहे, सुंदर एकदम. विला, या पॉइंटचं नाव काय आहे मित्रांनो? काय माहित नाहीये मित्रांनो. हायवे पॉइंट. तुम्ही कुठून आलेत? तुम्ही मग इथे किती वेळा आलेत तुम्ही? मग तरी या पॉइंटचं नाव माहित नाहीये. हा भेटला होता, आता परत याच्याबरोबर आहे. अनेक चला चला भटकूया. प्लीज सबस्क्राईब. चला भटकूया मित्रांनो. मंडळी एकदम जोश आहे. आणि बेल आयकॉन पण दाबा. हा आहे का तुमचा? येस हाच आहे. प्लीज सबस्क्राईब. मित्रांनो मुलं एकदम जोशमध्ये आहेत. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, फक्त हा हायवे सांभाळा. थोडं या बाजूला उभं राहा, गाड्यांना ये जा करू द्या. आपण एन्जॉयमेंट करतोय खरं, पण येणाऱ्या जरा गाड्यांना त्रास झाला नाही पाहिजे ही दक्षता आपण पाळलेली पाहिजे. मित्रांनो हा एक्सप्रेस हायवे आहे आणि हा सरळ पुण्याला जातो. मित्रांनो हा रहदारीचा रस्ता आहे. तर इथे आपण रस्त्यात उभं न राहता बाजूला उभं राहून एन्जॉय घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे, कारण की हा एन्जॉय पॉईंट नाही आहे. फक्त 5 ते 10 मिनटं थांबायचं आणि तेवढं दृश्य बघायचं आणि पुढे जायचं. तर एवढं लक्षात घ्या की वाहनांना त्रास झाला नाही पाहिजे. मित्रांनो थोडं या साईडला या साईडला वाहनांना त्रास देऊ नका. मित्रांनो या साईडला प्लीज. ब्रिजवरचा हा पॉइंट बघून आम्ही पुढे निघालो आणि जवळच असाच एक खंडाळा पॉइंट पाहून आम्ही गाडी बाजूला लावली. मित्रांनो हा एक पॉइंट आहे आणि इथेही लोक मजा घेताना दिसत आहेत. मस्त असा हा उंच छोटासा डोंगर आहे आणि इथून वाव, हा एक्सप्रेस हायवे इथे आणि समोर सुद्धा एक्सप्रेस हायवेचं काम बनतंय आणि ते डायरेक्ट टनल होणार आहे. मित्रांनो समोर ट्रेन आहे, पण ती आता धुक्यामुळे दिसत नाही आहे. ती अशी सरळ जाते.
मित्रांनो, हा पण एक असा पॉईंट आहे की जिथे तुम्ही थांबून हा आनंद घेऊ शकता. परंतु हा रहदारीचा रोड असल्यामुळे इथे आपल्याला सांभाळायचं आहे की येण्या जाणाऱ्या वाहनांना त्रास झाला नाही पाहिजे. उंटाची फेरी तऱ्हेने उंटाची राईड आपण केलेली आहे. आपण केलेली नाही मित्रांनो, कॅमेरा त्या मुलाकडे दिला होता आणि त्याला म्हटलं जरा शूट घे. पण इथे उंटावर सुद्धा तुम्हाला बसायला मिळेल. 50 ते 100 रुपये चार्ज घेतात. थोडं बार्गेनिंग करू शकता तुम्ही. गाडी पुढे दामटली आणि पुढे येणाऱ्या राजमाची पॉइंट पाहण्याची उत्सुकता वाढली. मित्रांनो, आपण हा घाट चढून आलो आणि इथे आल्यावर हे रेस्टॉरंट लागतं आणि त्या साईडला डाव्या हाताला राजमाची पॉईंट आहे, तो आपण पाहूया. इथं टोटली धुका आहे मित्रांनो. आपण आता चाललेलो आहोत राजमाची पॉईंटकडे. या हायवेने खूप वेळा गेलो मित्रांनो, पण ह्या पॉईंटला कधी थांबलो नाही. पण आज योग आला. बघूया. इथून तर काही दिसणार नाही आहे कारण की सगळीकडे धुकंच धुका आहे. राजमाची हा किल्ला आहे आणि या किल्ल्याला लोणावळा आणि कर्जतमधून देखील जाता येते आणि या पॉईंटवरून राजमाचीचा डोंगर दिसतो. त्यामुळे या पॉईंटला राजमाची पॉईंट म्हटले आहे. धबधबा दाखवत आहेत पण काय दिसत नाही. अरे हां मित्रांनो, समोर तिथं धबधबा आहे पण तो काय दिसत नाही. धुक्यात गुडूप झालेला हा वॉटरफॉल कुणे वॉटरफॉल आहे, पण दिसत नाही आहे. आणि इथून हा हायवे गेलेला आहे. टनल आहे ना खाली. हां टनल मधनं गाडी आली ना बाहेर, हां हा रस्ता येतो बघा बाहेर. एक नाही का, बरोबर बरोबर. एक टनल आहे. बरोबर आहे. आणि मग पुढे लोणावळा. बरोबर बरोबर. आणि तिथं पुढे लोणावळ्यात जाते ती. या पॉईंटवरून राजमाचीचा डोंगर, पुणे वॉटरफॉल, लोणावळ्यात जाणारा एक्सप्रेस हायवे आणि डोंगरावर असलेली टुमदार घरे अतिशय सुंदर दिसतात. राजमाची किल्ल्यावर देखील आपण गेलेलो आहोत. याची व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, समोर वॉटरफॉल आहे आणि आता थोडं ऊन पडलं आहे. दिसतंय हा वॉटरफॉल येतो, पण तिथं कोणच जात नसावं. खूप आतमध्ये आहे मित्रांनो. राजमाची या बाजूला आहे. हा असा डोंगर आहे आणि समोर वस्ती आहे. ते काय आहे बघूया. मित्रांनो, आपण तो पॉईंट बघून आलो आणि त्याच्यात जरा पुढे हा एक सुंदर मस्त पॉईंट आहे. इथून एकदम चांगला व्ह्यू दिसतोय. वाव. मित्रांनो, आपण त्या साईडला होतो आणि तिथून हा व्ह्यू घेतला होता. आता इथून थोडं एकदम क्लिअर दिसतंय. समोर तो वॉटरफॉल आहे. आणि एक छान असा व्ह्यू आहे इथे सुद्धा.
मित्रांनो, हा सेल्फी पॉईंट आहे. आपण तिसऱ्या जागेला आलेलो आहे आणि इथे सुद्धा अशा सगळ्या गाड्या थांबतात आणि समोर डोंगर रांग दिसते, सगळीकडे वॉटरफॉल्स आहे, सगळीकडे हिरवं आहे आणि हा राजमाचीच्याच बाजूला हा सुद्धा एक चांगला पॉईंट आहे. इथं तुम्ही थोडा वेळ थांबू शकता. इथे पण मस्त पॉईंट आहे मित्रांनो. थोडं थांबून थोडं स्नॅक्स वगैरे तुम्ही खाऊ शकता. 5-10 मिनटं थांबून हा पावसाळ्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पण हा सुद्धा रहदारीचा रोड आहे. आपल्या मागून गाड्या येत आहेत जात आहेत. मित्रांनो, आपण तो पॉईंट करून आलो आणि थोडं पुढे आल्यावर आपल्याला खंडाळा तलाव दिसतो. अतिशय सुंदर पॉईंट आहे हा. पण एक छोटा तलाव आहे. वाव, मित्रांनो, हा खंडाळा तलाव पॉईंट आहे. खंडाळाचा हा छोटा लेक अतिशय सुंदर आहे. एक निवांत क्षण इथे घालवता येतो. पर पर्सन 100 रुपये देऊन तुम्हाला बोटिंग करता येते. मित्रांनो, असाच पॉईंट कोल्हापूरच्या रंकाळाकडे आहे आणि तिथे सुद्धा आपण बोटिंग केली होती आणि त्याच प्रकारे इथे सुद्धा आहे. हा लेक बघत असताना शिट्टी वाजवत असणाऱ्या एका मुलाने माझे लक्ष वेधून घेतले. त्याला रिक्वेस्ट केली आणि त्यांनी त्याची कला सादर केली. या शिट्टीचं सेले खेळणाऱ्याचं खेळ, खेळण्याचं सेले येणाऱ्याची मजा आणि बघणाऱ्याचं हाले. किंमत फक्त 30, येणार खुशी 120ला 4, विकणार तयारी. लय दुरून आले पण काहीच नाही नेले, फक्त भाव केला आणि रिकामे हाती गेले. मग चला करू नका फक्त गर्दीन, पटकन करा काहीतरी खरेदी. चला बघा बरी घ्या बरी ने घरी, पण विचार केला फेल गेला, भाव केला आणि घरी गेला. क्या बात है. सूरजने 2-3 प्रकारच्या शिट्ट्या वाजवून दाखवल्या. गाडीची रेस जरा परत एकदा करून दाखव. मित्रांनो, असं वाटतं खरंच गाडी आली आहे. आणि या सूरजची मस्त कमाल आहे आणि इथे तो शिट्ट्या विकतोय आणि त्याने एक स्लोगन आपल्याला बोलून दाखवलं. एक छोटीशी कविता त्याने बोलून दाखवली. अतिशय सुंदर सूरज मित्रा, फार सुंदर. पावसाळ्यातले हे सर्व पॉइंट अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही जर पावसाळ्यात या मार्गावरून जात असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.